पातुर्डा येथे अन्नदान संघर्ष पदयात्रेच्या प्रचाराला उत्साहात सुरुवात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 4 मे 2026 रोजी माणेगाव ते जळगाव दरम्यान आयोजित अन्नदान संघर्ष पदयात्रेच्या प्रचाराला पातुर्डा येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर गावात जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. पदयात्रेच्या प्रचारासाठी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले तसेच घरोघरी पत्रके वाटप करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर व गरजू घटकांना अन्नधान्याचा हक्क मिळावा तसेच वाढत्या महागाई विरोधात आवाज उठवण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे. अन्नदान हेच खरे राष्ट्रदान हा संदेश देत 4 मे रोजी माणेगाव येथून पदयात्रेला प्रारंभ होऊन जळगाव येथे समारोप होणार आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून 4 मे रोजी होणाऱ्या पदयात्रेत शेतकरी, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली खिरोडकर, ज्येष्ठ नेते तथा माजी तालुका अध्यक्ष मनोहर बोरखडे, राजेंद्र वानखडे, प्राध्यापक मोहन रोंदळे, कुर्बान अली, प्रकाश देशमुख, गजानन ढोकणे, डॉक्टर अविनाश झाडोकर, सरपंच रणजित गंगतिरे, दिनेश इंगळे, सुनील तायडे, गणेश लोनागरे, ज्ञानेश्वर वानखडे, संजय वानखडे, मिरानोद्दीन काझी, शेख मोहिनोद्दीन, प्रमोद गडे, प्रकाश साबे, सूरज खिरोडकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर.